माढा लोकसभा संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। माढा लोकसभा मतदारसंघात युतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। माणखटाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते शेखर गोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। रात्री उशिरा बारामतीमधल्या शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली। गेल्या अनेक वर्षांपासून शेखर गोरे आमदार जयकुमार गोरे यांना मतदारसंघात तगडं आव्हान देत आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे आणि या भेटीदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे रघुनाथ राजे हे बंधू सुद्धा यावेळी उपस्थित होते। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे सातारामधले प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जो मानखटाव भाग येतो या भागामध्ये मानखटावचा काही जो भाग येतो याच्यामध्ये शेखर गोरे यांचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे, कारण गेल्या बऱ्याच वर्षापासून ते आमदार जयकुमार यांना विरोध करतायत या मतदारसंघामध्ये। याआधी सुद्धा त्यांनी जिल्हा असेल किंवा पंचायत समिती असतील यामध्ये सुद्धा बऱ्याच निवडणुका लढवून आपली ताकद दाखवून दिलेली आहे आणि आता या मतदारसंघामध्ये शरद पवार आणि शेखर गोरे यांच्या भेटीनंतर चर्चांना मोठं उधाण आलेलं आहे। कारण माढा लोकसभा मतदारसंघात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर जयकुमार हे सतत आहेत आणि त्यांची ताकद कुठेतरी कमी करायचा प्रयत्न हा या दृष्टीनं ते वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर या दोघांच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। माढ्यावरून महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते।